निकाल बाजूने लागला की ईव्हीएम चांगलं, निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गडबड, अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आता तर विरोधक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही बोलायला लागलेत, असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उत्तर मध्य मुंबईतून त्यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्या उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी माझं मत वर्षा गायकवाड यांनाच असंही म्हटलं. बारामतीत राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन होणार असल्याची माहिती आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांचं स्वागत होईल आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. इंदापूरच्या सभेत अजित पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीचे नेते दम भरत आहेत, असा आरोप शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केला. सत्तेवर आल्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अजित पवार त्रास देतील असा दम भरला जातोय, असं जानकर म्हणाले. शरद पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. करमाळ्याच्या सभेत जानकरांनी पाटलांचा समाचार घेतला. शहाजी पाटलांची सुपारी मुंबईत फुटली आणि हळद गुवाहाटीत लागली, अशा शब्दात जानकरांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर दिले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतय, हे अजित पवारांच्या लक्षात आलं, असा टोला सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना लगावला. करमाळ्याच्या सभेत रोहित पवारांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतला. एखादी कुस्ती जिंकली की पैलवानाला आता मोठा पैलवान झाल्यासारखं वाटलं आणि त्या पैलवानाला आता वस्तादासोबतच कुस्ती खेळावं वाटतंय, पण वस्ताद शेवटचा डाव राखून ठेवतो, असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला.